नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवीला अशोक मामा कॉल करतात आणि विचारतात, मुलं गेलीत का बाहेर? त्यावर भैरवी म्हणते, हो बाबा. तेव्हा अशोक मामा म्हणतात, सॉरी मला जरा इकडे लवकर यावं लागलं. आमच्या मॅडमला कुठेतरी बाहेर जायचं होतं म्हणून. त्यावर भैरवी म्हणते, अहो ठीक आहे हो, काही प्रॉब्लेम नाही. अशोक मामा विचारतात, बरं आपले ते राधाकृष्ण काय करतायत? रासक्रीडा चालू आहेत का त्यांच्या, असं म्हणून हसू लागतात. त्यावर भैरवी म्हणते, काही नाही, चार्ज घेतलाय घराचा, त्यामुळे मुलं आज डब्याला वांग्याची भाजी आणि भाकरी घेऊन गेलीत, ते पण चेहरा पाडून. त्यावर अशोक मामा हसू लागतात आणि म्हणतात, काही हरकत नाही, मी वहिनींना समजावून सांगेल असं करू नका म्हणून. त्यावर भैरवी म्हणते, आजच्या दिवस ठीक आहे, पण पुढे नको. पुढे अशोक मामा म्हणतात, काय मग आजचा काय प्लॅन आहे? त्यावर भैरवी म्हणते, काही नाही, पण रात्री कदाचित जेवायला अनिशबरोबर बाहेर जाईन. त्यावर अशोक मामा म्हणतात, कदाचित नाही, नक्कीच जा. कुठे फिरायला जा हवं तर, नाहीतर सिनेमाला जा, नाहीतर 2 दिवस रजा टाकून कुठे बाहेर जा. त्यावर भैरवी पण हसून म्हणते, डन, आणि चालेल, आता ठेवू फोन. फोन ठेवल्यानंतर डोरबेल वाजते. तेव्हा अशोक मामा म्हणतात, कमिंग. तर समोर हर्षा आलेली असते. अशोक मामांना बघून तिला आणि तिला बघून अशोक मामांना आश्चर्य वाटतं. अशोक मामा तिला बघून म्हणतात, तू? त्यावर हर्षा पण अशोक मामांना बघून म्हणते, तुम्ही? हर्षा तिच्या नवऱ्यासोबत आलेली असती. त्यांना बघून अशोक मामा म्हणतात, बसा बसा, आणि ती दोघं येऊन बसतात. इकडे किशाभाऊ राधावहिनींकडे येऊन पैसे दाखवू लागतात आणि म्हणतात, चल पिक्चरला जाऊया. त्यावर त्या म्हणतात, तो आयफेल टॉवर जोवर घरात आहे तोवर कुठंच जाता येणार नाही. ती ऑफिसला गेली की मग जाऊ. त्यावर किशाभाऊ म्हणतात, त्यानं काय होतंय, तिले सांगून टाक, आम्ही नातेवाईकाकडे चाललो. त्यावर राधावहिनी म्हणतात, भीक मागायची पाळी आली म्हणून आलो ना आपण यांच्याकडे तोंड घेऊन. त्यावेळेस एकही नातेवाईक नव्हता. त्यावर किशाभाऊ म्हणतात, तू लईच विचार करून राहिली. तितक्यात भैरवी तिथे येते. तिला बघून किशाभाऊ राधावहिनीला म्हणतात, जेवणात काय आहे? त्यावर ती म्हणते, काही नाही, सांबार आणि 3 वांगी आहे बस. त्यावर किशाभाऊ म्हणतात, बाकी काही नाही आहे? त्यावर राधावहिनी म्हणते, काहीच नाही आहे, डाळ नाही, तांदूळ नाही, काही नाही. त्यावर ते म्हणतात, मला सांगायचं ना, मी घेऊन आलो असतो. तू पण ना, असं म्हणून ते भैरवीजवळ जातात आणि म्हणतात, सुनबाई, हे बघ, आजपासून सगळं सामान इथून पुढे मी आणणार. भाऊजींना आम्ही कबूल केलं आहे, आजपासून सगळी कामं आम्हीच करणार आणि बाजारहाट मीच करणार. तेव्हा राधावहिनी तिला म्हणतात, यांले पैसे देऊन टाक, हे आणतील सगळं. त्यावर भैरवी म्हणते, पण आता अजून कसलं सामान आणायचं आहे? त्या दिवशी केवढं सामान आणलं आहे आपण 8 दिवसापूर्वी. त्यावर राधावहिनी म्हणते, बाप्पा, सामान म्हणजे काय, ताजमहल आहे काय? असंच राहायला? लेकरा बाळाचं घर आहे, सामान लागतेच, डाळ तांदूळ लागतेच माय. दे पैसे दे. त्यावर भैरवी विचारते, बरं काय आणायचं आहे मला सांगा. त्यावर किशाभाऊ म्हणतात, यादी तयार आहे, तू फक्त पैसे दे. भैरवी आत जाऊन पैसे घेऊन येते आणि त्यांना देऊन म्हणते, हे घ्या, आणि हो, येताना बिल घ्यायला विसरू नका. हे ऐकल्यावर किशाभाऊ तिच्याकडे बघू लागतात आणि म्हणतात, काय? त्यावर भैरवी म्हणते, बिल. त्यावर किशाभाऊ मुद्दामच हसून म्हणतात, घेणार म्हणजे काय, बिल तर घेणारच. इकडे अशोक मामा हर्षाला म्हणत असतात, बोला हर्षाजी, प्रॉब्लेम काय? त्यावर ती म्हणते, ही इज सीइंग समवन एल्स. त्यावर तिचा नवरा चेतन म्हणतो, बिकॉज आय कॅन हार्डली सी हर. त्यावर अशोक मामा म्हणतात, म्हणजे मला जरा सविस्तर सांगाल का, म्हणजे बरं पडेल. त्यावर तो म्हणतो, ही मला कित्येक दिवस दिसतच नाही, भेटणं बोलणं रोमॅन्स काहीच नाही. त्यावर हर्षा म्हणते, म्हणून काय तुझ्यासारखे अफेअर्स नाही केले मी. त्यावर चेतन म्हणतो, हो प्लीज, अफेअर करायला पण वेळ द्यावा लागतो, तो तरी आहे का तुझ्याकडे? त्यावर हर्षा त्याला म्हणते, शट अप मॅन, तुझ्यापेक्षा जास्त कमवते ना, या गोष्टीचा त्रास आहे तुला. तेव्हा तो म्हणतो, अजिबात नाही, मला तुझ्या पैशांशी अजिबात घेणं देणं नाही, मला फक्त तुझी कंपनी हवी आहे, जी तू मला देत नाही. तेव्हा हर्षा म्हणते, पण तू मला समजून घ्यायला नको का? ते दोघं एकमेकांशी भांडू लागतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात, 1 मिनिट, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुमचं एकमेकांवर प्रेम आहे का? त्यावर हर्षा म्हणते, त्याचा इथं काय संबंध? त्यावर अशोक मामा म्हणतात, मला फक्त एका वाक्यात उत्तर द्या, प्रेम आहे का नाही? त्यावर ते दोघं फक्त एकमेकांकडे बघून शांत बसतात. तेव्हा अशोक मामांच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि ते म्हणतात, असंही तर
बायको जर अधिक महत्त्वाकांक्षी असली तर असे प्रॉब्लेम येतात. आणि नवरा जर बाहेर खाली असेल तर ते बायकोला पटत नाही. आणि ते पुढे म्हणतात, नवरा बायकोचं नातं हे समजूतदारपणावर अवलंबून असतं, आणखी कशावरच नाही. तुम्ही नवरा बायको फक्त नावाला आहात. प्रत्येक गोष्टीचा तुम्ही अतिरेक करतायत. एकमेकांना गृहीत धरण्याची सवय लागली आहे तुम्हाला. त्यावर हर्षा म्हणते, एक मिनिट, तुम्ही आमच्याशी असं नाही बोलू शकत. त्यावर अशोक मामा म्हणतात, माझं बोलणं अजून संपलेलं नाही आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, आपण जरा विचार करा की आपण एकमेकांना किती गृहीत धरतोय याचा. आणि ते म्हणतात, लग्नापूर्वी तुम्ही जे स्वप्न बघितली होती ती सोडून आता तुम्ही भलत्या स्वप्नांच्या मागे लागले आहात. आणि ते विचारतात, डायव्होर्स घेणं सोपं आहे हो, पण डायव्होर्स घेतल्यानंतर जो एकटेपणा येतो तो तुम्हाला झेपेल का? त्याचा विचार करा. आधी तुम्ही शांतपणे यावर विचार करा, मग आपण त्याच्यावर काहीतरी बोलूया. तेव्हा हर्षाला राग येतो आणि ती नॉनसेन्स म्हणून तिथून निघून जाते. हर्षा तिथून गेल्यावर चेतनही तिथून उठून जायला लागतो. तेव्हा अशोक मामा त्याला आवाज देऊन म्हणतात, एक मिनिट, नाव काय तुझं? त्यावर तो सांगतो, चेतन. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, चेतन तू बस. चेतन पुन्हा येऊन बसतो. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, तुला एक सांगतो, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात फरक असतो. तू करतोयस तो स्वैराचार. एक क्षण पुरा असतो भाळण्यासाठी, पण पुरं आयुष्य जातं सांभाळण्यासाठी. जा, बघ तुझ्या बायकोला तुला सांभाळता येतं आहे का? असं म्हणून अशोक मामा चेतनला जायला सांगतात. तेव्हा तो तिथून निघून जातो. इकडे इरा, ईशान, राधावहिनी आणि किशाभाऊ आंधळी कोशिंबीर खेळत असतात. तेव्हा राधावहिनी थकून म्हणतात, ऐक ऐक, तुम्ही जाऊन खाली खेळा, मला काम आहे ना घरी, मला अजून दुधीची भाजी करावं लागते. तितक्यात संयमी तिथे येते आणि म्हणते, अरे यार, सकाळीच वांग्याची भाजी आणि आता दुधीची भाजी. मला नको आहे, मी ताक पिईन. त्यावर राधावहिनी म्हणते, काय संयमी, हे नको मले, ते नको मले, मग कसं लागेल अंगाले? तेव्हा तिथे भैरवी येऊन म्हणते, एक मिनिट, आपण सगळे जाऊयात का जेवायला बाहेर? तेव्हा ईशान आणि इरा उड्या मारू लागतात. तेव्हा भैरवी म्हणते, तुमच्या फेवरेट साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये घेऊन जा यांना. त्यावर ईशा इराण म्हणू लागतात, मला चीज डोसा, मैसूर मसाला. तेव्हा संयमी म्हणते, मला सिझलिंग ब्राउनीज पण. त्यावर किशाभाऊ म्हणतात, एक मिनिट, हे ब्राउनीज काय असतं? तेव्हा इरा म्हणते, आहो, हा एक गोडाचा एक प्रकार असतो, तुम्ही खाऊन बघा. तेव्हा राधावहिनी म्हणतात, गोड असतं का? मग मलाही चालेल. तेव्हा किशाभाऊ म्हणतात, पण सुनबाई. त्यावर भैरवी म्हणते, देते, पैसे देते. तेव्हा राधावहिनी म्हणतात, एक काम कर ना सुनबाई, तूच चाल ना आमच्याबरोबर. नीरा कामच करत राहतं, त्यापेक्षा चाल ना आमच्या संग. कसं आहे, खाता खाता जर पैसे सरले तर अर्धपोटीच राहावं लागेल आम्हाले, त्यापेक्षा चालती फिरती बँक संघ असलेली बरी ना. तेव्हा भैरवी म्हणते, ठीक आहे, अनिश आणि बाबांना येऊ द्यात, मग ठरवूया आपण. इकडे अनिश अशोक मामांच्या ऑफिसला जातो. त्याला बघून अशोक मामा विचारतात, अरे तू इकडे कसा? त्यावर अनिश म्हणतो, काय नाही, तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं. घरी बोलणं शक्य नाही, म्हटलं इथेच बोलूया. तेव्हा ते विचारतात, काय बोलायचं आहे? त्यावर अनिश म्हणतो, त्या दोघांना घरी राहायला का परमिशन दिली तुम्ही? इतकी वर्ष त्यांचा न आपला काही संबंध होता का? तुम्हाला हे फिशी वाटत नाही आहे का? तरीही का आसरा दिलात तुम्ही त्यांना? तेव्हा अशोक मामा म्हणतात, खरं काय झालं, त्यांनी माझे पाय धरलेत नाही येऊन, त्यामुळे त्यांना मला नाही म्हणणं शक्य झालं नाही. तेव्हा अनिश जरा ओरडूनच बोलतो, म्हणजे उद्या दुसरे कोणीही नातेवाईक आले आणि तुमचे पाय धरले तर त्यांनाही ठेवूनच घेणार आहेत का तुम्ही? त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे जास्त दिवस नाही राहणार आहेत ते. तेव्हा अनिश त्यांना म्हणतो, तरीही आम्हाला विचारायला नको का? बाबा, आम्ही आता लहान नाही राहिलो आहोत. एकतर आपलं घर एवढूसं, त्यात वेगवेगळ्या वयाची माणसं राहतात. त्यावर अशोक मामा म्हणतात, मान्य आहे मला, अडचण होती हे मान्य आहे मला, पण काही दिवस तरी आपल्याला ॲडजस्ट करावं लागणार आहे. तेव्हा अनिश म्हणतो, काय ॲडजस्ट करायचं बाबा, आपण तरी काय ॲडजस्ट करायचं, आणि हे डिसिजन्स घ्यायच्या आधी आम्हाला एकदा तरी विचारायला हवं होतं ना. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हे बघ, मी या घराचा कुटुंब प्रमुख आहे, त्यामुळे मला नाती जपायलाच हवीत, नाहीतर तुम्ही एकदम उठून आणि निघून जाल. त्यावर अनिश म्हणतो, मी तुम्हाला आधीही सांगितलं की मी इथून कुठेही जाणार नाही आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, बोलायला सोपं असतं रे, तुम्हाला कसं आहे, कुठलंही बंधन जबाबदारी नको असते. त्यावर अनिश म्हणतो, लोकांबद्दल नाही, माझ्याबद्दल बोला तुम्ही. आणि तो म्हणतो, भैरवीला या लोकांनी आधी किती त्रास दिला आहे,
आणि अजून त्रास दिला तर? त्यावर अशोक मामा म्हणतात, मी बघेन ना, मी समजावीन त्यांना. त्यावर तो म्हणतो, तुम्हाला असं वाटतंय का तुमचं ऐकतील ते? आणि ते त्याच्याजवळ जाऊन म्हणू लागतात, तुझं काय झालं आहे माहिती का अनिश? इतकी दिवस जंगलात एकटाच राहिलास ना तू, त्यामुळे अचानक इतकी माणसं आल्यामुळे तू वैतागला आहेस. त्यावर अनिश म्हणतो, मी बदलतोय स्वतःला, ॲटलिस्ट प्रयत्न तर करतोय. आणि तो म्हणतो, हे बघा, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, इथून पुढे कुठलेही डिसिजन घेताना आम्हाला एक वेळा विचारत जा. मान्य आहे तुम्ही कुटुंब प्रमुख आहात, पण आम्ही कोणीच नाही आहेत असं नाही. असं म्हणून अनिश रागातच तिथून निघून जातो. इकडे हिरा ईशान बाहेर जाण्यासाठी तयार झालेली असतात आणि संयमीला आवाज देऊ लागतात. संयमी बाहेर येते तेव्हा ते भैरवीला आवाज देतात आणि म्हणतात, माऊ चल ना यार, उशीर होतोय. तेव्हा भैरवी येते आणि अनिशला कॉल करू लागते. अनिश कॉल उचलत नसतो. तेव्हा भैरवी म्हणते, मामा आणि मामी तुम्ही एक काम करा, तुम्ही ऑटोने यांना घेऊन पुढे जा, मी अनिश आणि बाबा मागून येतो. तेव्हा किशाभाऊ म्हणतात, पण सुट्टे पैसे नाहीत ना माझ्याकडे. त्यावर भैरवी म्हणते, असं कसं? त्यावर ते म्हणतात, 500 रुपये आहेत ना माझ्याकडे. त्यावर भैरवी म्हणते, अहो सकाळीच दिले होते की तुम्हाला सामान आणायला, त्यातले उरलेच असतील की. आणि हो, बिल पण लागेल मला, ते द्या. तेव्हा किशाभाऊ इकडे तिकडे खिशात हात घालू लागतात आणि म्हणतात, हां ते सामान खूप होतं ना, त्यामुळे विसरून गेलो मी. त्यावर भैरवी म्हणते, विसरलात कसा, मी स्पेसिफिकली सांगितलं होतं तुम्हाला. तेव्हा राधाबाईंनी भैरवीला म्हणतात, तू काय डाऊट घेऊन राहिली का माझ्या माणसावर? त्यावर भैरवी म्हणते, मामी उगाच वाद नकोत. आणि ती किशाभाऊंना म्हणते, इथनं पुढं असं करू नका, घेत जा बिल आणि त्यातले पैसे उरले असतील आता तेच वापरा. तेव्हा ईशान म्हणतो, चल ना यार माऊ, उशीर होतोय. तेव्हा सगळेजण जाण्यासाठी खाली येतात. तेव्हा राधाबाईंनी म्हणतात, बाप्पा गेले ना माझे पाय. त्यावर हिरा म्हणते, राहू दे आजी, मी आता रिक्षा बुक करते. तेव्हा त्या म्हणतात, बाप्पा साधं जेवायला जायला रिक्षा बुक करतीये तू? त्यावर ईशान म्हणतो, उगाच पिजे मारू नकोस हं आजी. रिक्षा बुक करणार म्हणजे विकत नाही घेणार आहे डायरेक्ट. डोंट वरी चिल. तेव्हा इरा मुद्दामच म्हणते, तुझ्या नाजूक पायाला उगाच त्रास नको ना. त्यावर ईशान म्हणतो, कॉमेडी? आमची इरा जाम कॉमेडी करून राहिली. असं म्हणून ते किशाभाऊची नक्कल करू लागतात. तितक्यात त्यांना फोन येतो आणि ते फोनवर म्हणत असतात, बाप्पा मी विसरूनच गेलो होतो ना, हे बघ मी आत्ताच तुझ्याकडे येतो. असा निघतो आणि असाच येतो. तेव्हा राधाबाईंनी विचारतात, काय झालं? त्यावर किशाभाऊ म्हणतात, कायले रडून राहिली तू? कोणी मेलं बिलं नाही. सकाळी मी जातो ना फिरायला, तेव्हा एक मित्र भेटला, त्याला मी म्हणलो मी येऊन जातो बाबा तुझ्या घरी. नेमका त्याचा आता फोन आला तेव्हा माझ्या लक्षात आलं, आता मी जातो त्याच्याकडे. ईशान विचारतो, का? त्यावर तो म्हणतो, अरे का काय, वाढदिवस आहे ना त्याचा 60वा. आमची नवीन नवीनच मैत्री झाली, मग जायला नको का? हे बघ, असा गेलो आणि असा आलो. तेव्हा किशाभाऊ तिथून निघून जाता. तेव्हा ईशान राधाबाईंनीला म्हणतो, आजी ते म्हणालेत खरे, मी असा जातो आणि असा येतो. ते गेले असे, पण असेच येतील याची मला काही गॅरंटी वाटत नाही. इकडे संयमी रेयांशकडे जाते म्हणून त्याला भेटायला येते. रेयांश तिला बघून म्हणतो, सॅम काय झालं? त्यावर ती म्हणते, ते तू मला स्टॅट शिकवणार होतास ना. त्यावर तो म्हणतो, कधी आत्ता? तेव्हा ती म्हणते, आत्ता नाही, पण कधी शिकवणार यावर डिस्कशन करायचं का? तेव्हा तो म्हणतो, एवढंच विचारायला इथे आली आहेस? आपण मेसेजवर बोललो असतो की. तितक्यात ईश्वर तिथे येतो. संयमी म्हणत असते, मी जरा बोर झाली म्हणून आली, तू अकला येतोस? त्यावर तो म्हणतो, नाही यार मला जरा काम आहे, बाय. त्यामुळे संयमी तिथून निघून जाते. ईश्वर येतो तेव्हा रेयांश पण काही न बोलता घरात निघून जातो. इकडे अनिश ऑफिसवरनं घरी परत आलेला असतो. तो जेव्हा आत जायला लागतो तेव्हा भैरवी रेडी होऊन नुकतीच बाहेर येत असते. तिला बघून अनिश तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, अनिश काय झालंय? तेव्हा तो भानावर येतो आणि हसू लागतो. भैरवी म्हणते, बरं झालं तू आलास, आपण बाहेर जेवायला जाणार आहे. तेव्हा अनिश खुश होतो आणि विचारतो, आपण दोघंच? त्यावर भैरवी म्हणते, नाही आपण सगळेच जण. तेव्हा तो म्हणतो, मग मला नाही जायचं. तेव्हा भैरवी म्हणते, अरे काय झालंय, लगेच चेहरा का पाडतोयस? त्यावर तो म्हणतो, काही नाही गं, आपण दोघंच जण जाऊया ना, मला बाकीच्यांसोबत नाही जायचं. तेव्हा भैरवी म्हणते, आय नो, पण ऑलरेडी प्लॅन बनला आहे अनिश, मी आता त्यांना डिच नाही करू शकत आणि तुला माहिती आहे त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. तेव्हा अनिश म्हणतो, बाबा आहेत ना, कुटुंब प्रमुख आहेत ना ते, मग बघतील ते.
तेव्हा भैरवी म्हणते, व्हॉट्स रॉंग विथ यू अनिश? काही झालं आहे का तुमच्यामध्ये? तेव्हा अनिश म्हणतो, भैरवी प्लीज, मला तुझ्याबरोबर टाईम स्पेंड करायचा आहे. त्यावर भैरवी म्हणते, मग त्यासाठी बाहेर कशाला जायला हवं, घरीच राहू आपण. मी आपल्यासाठी काहीतरी ऑर्डर करते. त्यावर अनिश म्हणतो, ठीक आहे, तू ऑर्डर कर, मी फ्रेश होऊन येतो. अनिश गेल्यावर भैरवी अशोक मामांना फोन करते आणि म्हणते, हॅलो बाबा, कुठं आहात तुम्ही? सगळेजण बाहेर जातोय. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नाही, मी नाही जाते कुठे, तुम्ही जा. त्यावर भैरवी विचारते, काय झालं आहे, तुम्ही का डिस्टर्ब होत आहेत? त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही, मला जरा काम आहे. त्यावर भैरवी म्हणते, हॅलो बाबा, मामा मामी आणि मुलं ऑलरेडी पुढं गेलेत आणि अनिश म्हणतो मला नाही जायचं, मी त्याच्यासोबत थांबते, त्यामुळे तुम्ही जा. तेव्हा अशोक मामा म्हणतात, ठीक आहे, जातो मी, कुठे जायचं आहे? तेव्हा भैरवी म्हणते, मी तुम्हाला लगेच ॲड्रेस सेंड करते. अनिश तयार होऊन बाहेर येतो. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, मी चायनीज ऑर्डर केलं, चालेल ना? त्यावर अनिश म्हणतो, येस ऑफकोर्स, आय ट्रस्ट युअर चॉईस. मग ते जेवण असो किंवा मी. त्यावर भैरवी हसून म्हणते, आज काय एवढं रोमॅन्टिक मूडमध्ये, काय झालं आहे? तेव्हा अनिश पुन्हा नाराज होतो. भैरवी विचारते, काय झालं आहे, असं तोंड का पाडतोयस? तेव्हा अनिश म्हणतो, बाबांचं असं म्हणणं आहे की ते कुटुंब प्रमुख आहे, म्हणजे मी कुणीच नाही, मग मी कशाला थांबू इथे, मी जातो निघून. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, अनिश, लगेच टोकाला का जातोयस? एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी झाली तर काय फरक पडतो? त्यावर तो म्हणतो, एखादी गोष्ट? अगं प्रत्येक वेळेस ते हेच करतात. सगळ्या गोष्टी त्यांनाच ठरवायच्या असतात. जरा विचार केला असता ना दुसऱ्याच्या मनाचा, तर आज ही वेळ आली नसती. त्यावर भैरवी विचारते, काय झालं? त्यावर तो म्हणतो, कदाचित दादा फॉरेनला गेला नसता, कदाचित मीही इथे राहिलो असतो आणि आपलं कदाचित आधीच जमलं असतं. आणि तो तिच्याजवळ जाऊन म्हणतो, दादाच्या लग्नात तू मला खूप आवडली होतीस. तेव्हा भैरवी म्हणते, मग तेव्हा का नाही म्हणालास? तेव्हा अनिश म्हणतो, कसं म्हणणार होतो, त्यावेळेस मी काहीच नव्हतो. तेव्हा भैरवी म्हणते, मी पण कुठे मॅच्युअर होते, तेव्हा जर एकत्र आलो असतो तर खूप भांडणं झाली असती आपली. अनिश म्हणतो, तेव्हा फक्त अट्रॅक्शन होतं. त्यावर भैरवी म्हणते, राईट, आणि आता आपण हळूहळू एकमेकांना जसं डिस्कवर करतो तसं तेव्हा नसतं जमलं. त्यावर अनिश म्हणतो, तुझं बरोबर आहे, आपली लव्ह स्टोरी खूप वेगळी आहे. आणि तो तिला जाऊन मिठी मारतो. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.